एक महत्त्वाची बातमी आहे। कोर्टातल्या सुनावणी दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलाय। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असं हगवणे कुटुंबाचे वकील त्यांचं म्हणणं आहे। वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल असं हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का असा सवाल देखील हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्याला। प्रदीप, खरं तर सुनील, आपण पाहतोय की कोर्टामध्ये हगवणे कुटुंबाच्या वकिलाचा हा दावा म्हणणं म्हणजे खरं तर माणुसकीला सुद्धा लाज वाटावी अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी आज कोर्टामध्ये केलेला पाहायला मिळतोय। थेट वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावरचे संशय जो आहे आणि बोर्ड जे आहे ते हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून आज कोर्टामध्ये ठेवण्यात आलं। त्यांचे युक्तिवाद कसं आहे शशांक हगवणेचं काय नक्कीच बरोबर आहे। तर सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे आणि त्यावेळेलाच हगवणे कुटुंबाच्या वकिलांना केलेला हा युक्तिवाद समोरून नकार दिला असेल म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल। प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का असा सवाल वकिलांनी कोर्टात युक्तिवादादरम्यान केलाय। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का असा सवाल देखील वकिलाचा आहे। हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवण्यात आलाय।